सूत्र जुळणार, महाराष्ट्राचं चित्र बदलणार, महाराष्ट्राच्या राजकारणात काही वर्षात समीकरण बदलणार, पुन्हा येणार ठाकरे सरकार, अशा प्रकारचा उल्लेख या बॅनरवरती करण्यात आला असल्याचं आपण पाहतोय। सर्वात महत्त्वाचं म्हणजे सूत्र जुळणार। निश्चितच दोनही पक्षांची सूत्र या ठिकाणी जुळताना दिसताय। महाराष्ट्राचं चित्र बदलणार, कारण संपूर्ण महाराष्ट्र वाट बघत होता की ठाकरे बंधू नेमका कधी एकत्र येणार। मराठी माणसाच्या मनातला हा प्रश्न होता की ठाकरे बंधू आता तरी मराठी माणसासाठी सोबत येणार का, आणि त्यामुळे आता महाराष्ट्राचं चित्र बदलणार। तर दुसरीकडे आपण जर बघितलं तर समीकरण सुद्धा बदलणार असल्याचं लिहिलेलं आहे आणि पुन्हा ठाकरे सरकार येणार असं सुद्धा या ठिकाणी लिहिण्यात आलेलं आहे। तर आपण बघतोय मोर्चामध्ये दोन्ही भाऊ एकत्र येणार, दोन्ही बंधू एकत्र येणार। मात्र मोर्चा हे निमित्त असून पुढचं युतीसाठीचं हे पहिलं पाऊल सुद्धा असू शकतं असं म्हटलं तरी देखील वावगं ठरणार नाहीये, कारण या ठिकाणी जी बॅनरबाजी करण्यात आलेली आहे त्यामधून स्पष्ट असे संकेत जे आहेत ते युती संदर्भात मिळताना आपल्याला दिसतंय। काल सुद्धा आपण बघितलं संजय राऊत यांनी जी सकाळी पत्रकार परिषद घेतलेली होती, त्या पत्रकार परिषदेमध्ये सुद्धा त्यांनी जनतेच्या मनातलं होणार असंच म्हटलेलं होतं आणि आम्ही मराठी माणसाच्या हिताचं जे आहे तेच करणार असं त्यांनी म्हटलेलं होतं। आणि त्यानंतर लगेचच पत्रकार परिषदेमध्ये उद्धव ठाकरेंनी आपली भूमिका मांडली आणि त्यानंतर राज ठाकरेंनी सुद्धा, जरी राज ठाकरेंनी प्रत्येक व्यक्तीने किंवा प्रत्येक पक्षानं या ठिकाणी मराठी हिंदी सक्तीच्या विरोधात मराठी माणसासाठी रस्त्यावर उतरावं